श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:57 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. आणि म्हणून यंदा हुताशनी पौर्णिमा ही 2 दिवस साजरी केली जाणार आहेत. 2 तारखेला आपल्याला होलिका दहन करायचं आहे, कारण 3 मार्चला या पौर्णिमेची समाप्ती 5:07 होणार आहेत. आणि होलिका दहन हे नेहमी पौर्णिमेच्या शुभ काळामध्येच केले जाते, म्हणून 2 तारखेला सायंकाळी 6 ते 8 हा होलिका दहन करण्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच होळीच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात, तर त्यासुद्धा आपल्याला 2 तारखेला होळीच्याच दिवशी करायच्या आहेत. तसेच ज्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली जात असेल तर त्यांनी सुद्धा सत्यनारायण पूजा ही 2 तारखेलाच संध्याकाळी करायची आहेत. होळीच्या दिवशी आपण होळी पेटवत असतो, होळीची पूजा करत असतो, कारण असं म्हणतात की होळी हा दिवस वाईट विचार, नकारात्मकता, आजारपण, दारिद्र्य, आपल्या मनातील क्रोध, लोभ, ईर्ष्या व वाईट विचारांचे दहन करून नवीन सुरुवात केली जाते. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी या दिवशी होळी पेटून तिची पूजा केली जाते. होळीचा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो. होळी हा सण साजरा करण्यामागे अनेक पुराणिक कथासुद्धा सांगितल्या जातात. म्हणजेच या होळीच्या दिवशी सर्व नकारात्मक गोष्टी, वाईट गोष्टी ज्या आहे तर त्यांचा त्याग केला जातो. होळीचा दिवस हा जेवढा चांगला मानला जातो तेवढा वाईट सुद्धा मानला जातो, कारण या होळीच्या दिवशी तंत्र, मंत्र, साधना यांचा प्रभाव सुद्धा तेवढाच असतो. आणि म्हणून होळीच्या दिवशी कोणाचंही पर अन्न खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच हा होळीचा दिवस म्हणजेच पौर्णिमेचा दिवस असतो, त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्वतः माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. ज्या घरात तिची सेवा, उपासना, उपाय केले जातात तिथे ती धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि म्हणून या होळीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. सोमवारी होळीच्या दिवशी तुम्हाला 5 रुपयांचे नाणे अशा ठिकाणी ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या घरात चहूबाजूने पैसा, धनसंपत्ती येऊ लागेल. घरातील पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. आणि घरात इतका पैसा येईल की गरिबी ही नावालाही उरणार नाहीत. तर असे हे 5 रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. होळीची रात्र म्हणजे पौर्णिमेची रात्र मानली जाते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हा जो उपाय तुम्ही करणार आहे ना हा खूप जास्त प्रभावी ठरणार आहे. या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होणार आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक, मानसिक किंवा काही संकट, अडचणी, अडथळे सुरू असतील तर ते सर्व काही या उपायाने दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येऊ लागतात. साक्षात माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी तुमच्यावरती राहील. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील
घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने जर आपल्या घरातून, आपल्या हातातून खर्च होत असेल, किंवा तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहे, परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, किंवा तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय करत आहे, त्यामध्ये वृद्धी होत नसेल, तो व्यवसाय चांगला चालत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे, तर त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. कितीही मोठ्या अडचणी जर तुमच्या जीवनात असतील तर त्या दूर होतील आणि घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला सांभाळता देखील येणार नाही. कारण पौर्णिमेचा हा पवित्र जो दिवस असतो तर तो साक्षात सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. आणि विष्णू पुराणानुसार या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात 7 वेळा येत असते. आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जेव्हा काही उपाय करतो तेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न होत असते. नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही माता लक्ष्मीचा एखादा फोटो किंवा मूर्ती बघितली असेल तर माता लक्ष्मीच्या हातातून तुम्हाला चांदीचे नाणे जे आहेत तर ते पडताना दिसतील. आणि जर याच दिवशी आपण या नाण्यासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी आणि कारगर ठरत असतात. आता हा उपाय घरातील स्त्री, पुरुष किंवा मुलं कुणीही करू शकते. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. तुळशीपाशी सुद्धा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी लागणार आहे. जर तुमच्या घरामध्ये चांदीची वाटी असेल तर अवश्य तीच घ्यायची आहे. चांदीची वाटी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही स्टीलची किंवा एखादं मातीची पणती असेल ना ती सुद्धा घेऊ शकता, किंवा मातीचं भांडं असेल तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्हाला प्लास्टिकची वाटी जी आहे तर ते अजिबात घ्यायची नाही. यानंतर त्या वाटीमध्ये तुम्हाला 4 ते 5 चमचे शुद्ध गाईचं दूध जे असतं तर ते ठेवायचं आहे. दूध हे गरम केले नसावं, कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे. चुकूनही तुम्हाला म्हशीचं किंवा इतर कोणतंही दूध घेता येणार नाही. शुद्ध गाईचंच दूध तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते 2 ते 3 चमचे त्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. चिमूटभर हळद टाकली तरी चालेल. आणि यानंतर थोडीशी खडीसाखर जी असते, जी आपण प्रसादामध्ये वापरतो, तर ती तुम्हाला थोडीशी खडीसाखर टाकायची आहे. जर तुमच्याकडे खडी साखर नसेल तर तुम्ही घरामध्ये जी साधी साखर चहासाठी वापरतात ती घेतली तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. यानंतर तुम्हाला 5 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून काढायचं आहे. गंगाजल असेल तर गंगाजलाने धुवायचं आहे, नसेल तर साध्या पाण्याने धुवून काढायचं आहे. आणि यानंतर हे नाणं जे आहे तर ते तुम्हाला त्या दुधामध्ये, त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. यानंतर ही जी वाटी आहे तर ही वाटी तुम्हाला आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती किंवा खिडकीमध्ये जिथे चंद्रप्रकाश पडतो तर त्या चंद्रप्रकाशामध्ये तुम्हाला ही जी वाटी आहे तर ती ठेवायची आहे. फक्त चंद्रप्रकाश जो आहे तर त्या दुधावरती पडेल, त्या वाटीवरती पडेल, अशा पद्धतीने तुम्हाला ही दुधाची वाटी जी आहे तर ती चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि या वेळेला ज्या काही सकारात्मक लहरी आहेत, लक्ष्मी तत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि जेव्हा आपण ही वाटी चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो तेव्हा ते नाणं सिद्ध होत असतं. आता ही वाटी तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर 1 ते 1.5 तास तशीच तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे. यानंतर त्यावरती तुम्हाला एक झाकण घालून ती वाटी तिथेच रात्रभर तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी 6च्या अगोदरच तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतरनं त्या चांदीच्या वाटीमधून तो 5 रुपयांचा सिक्का जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुवून काढायचा आहे. यानंतर हे जी दूध असणार आहे तर हे दूध तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला हे दूध अर्पण करू शकता.
यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत. आणि हे जे 5 रुपयांचे नाणे आहे तर हे नाणे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहेत. त्यावरती तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती जी आहे तर ती वळून घ्यायची आहेत. कारण हे नाणं जे आहे तर ते सिद्ध राहिलं असतं. त्या नाण्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते. आणि जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती, पैसा हा येऊ लागतो. जर तुम्हाला हे नाणं तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं नसेल तर मग हे नाणं तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवले तरीही चालेल. हे नाणं जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला अजिबात खर्च करायचं नाही. आता जर तुम्ही मागच्या होळीला सुद्धा हा उपाय केलेला असेल, बऱ्याच जणांनी मागच्या वर्षीसुद्धा हा उपाय केला होता, त्यांचं जे 5 रुपयांचं नाणं असणार आहे तर त्यांनी तेच घ्यायचं आहे आणि तेच पुन्हा सिद्ध करून तुमच्याजवळ ठेवायचं आहे. जोपर्यंत हे नाणं तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येणार नाहीत. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्कीच होळीच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी एकाक्षी नारळ भेटला तर तो आवर्जून तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे. एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असतो त्या नारळाला एकाक्षी नारळ म्हटलं जातं. ते नारळ साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी असा नारळ जर तुम्हाला भेटला तर तो घरी आणायचा आहे. आपल्या देवघरासमोर ठेवून त्याची पूजा करायची आहे. एका लाल कपड्यामध्ये बांधून तो नारळ तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. ज्या घरामध्ये होळीच्या दिवशी एकाक्षी नारळ आणून त्याची पूजा केली जाते त्या घरात कधीही गरिबी आणि दरिद्रता ही प्रवेश करत नाही. त्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी दूर होते आणि घराची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत राहते. आणि म्हणून या दिवशी तुम्हाला हा नारळ कुठे भेटला तर नक्कीच खरेदी तुम्ही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.